नमस्कार मंडळी, सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचे 2च दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत। पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्याला होत असतो। तर यंदा 2025 मध्ये सर्व पितृ अमावस्या ही 21 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी आलेली आहे। तर या सर्व पितृ अमावस्याचा प्रारंभ हा शनिवारी दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री 12:36 होत आहे आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री 1:23 समाप्त होत आहे। तर सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध, तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे। या दिवशी केलेल्या कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात। त्या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं। पितृपक्षांचा पंधरवडा हा पितरांसाठी खूपच खास मानला जातो। सर्व पितृ अमावस्या म्हणजेच या दिवशी सर्व पितरांना जीव घातले जाते। ज्या पितरांची मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा पितृपक्षामध्ये काही कारणामुळे ज्या पितरांचे श्राद्ध राहून गेले आहेत, काही अडचणी आल्या होत्या, त्यामुळे तुम्ही श्राद्ध करू शकले नसेल, तर अशा सर्वांचा श्राद्ध तुम्हाला या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत। आणि जरी तुम्ही तिथीनुसार तुमच्या पितरांची श्राद्ध हे पितृपक्षामध्ये केले असेल, तरीही या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या पितरांसाठी नैवेद्य हा दाखवायचा आहे। कारण या दिवशी आपले पूर्वजन जे असतात तर ते पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि ते पुन्हा या दिवशी जेवण करून पितृलोकामध्ये जात असतात। आणि सर्व पितृ अमावस्या हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो। या सर्व पितृ अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात, कारण या दिवशी सर्व पितरांना मोक्ष मिळत असते। धर्मग्रंथामध्ये सुद्धा पितृदेवांच्या उपासनेतून लाभ, सुख, समृद्धी, कीर्ती, वैभव जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असते। आणि म्हणून या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात। आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्याने 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचाच नष्ट होऊन जातो। घरातील सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते, पूर्वजनांचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे? या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे। प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय जो आहे तर तो केलाच गेला पाहिजे, कारण जरी तुमचे सासू सासरे, आई वडील हे अजून हयात असतील तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून काय करायचा आहे तर तो आपल्याला करायचा आहे। कारण पितृदोष हा फक्त एका पिढ्यांचा नसतो, पितृदोष हा फक्त एका पिढ्यांचा नाही तर 3 पिढ्यांचा लागत असतो। आणि या दिवशी जर तुम्हाला तुमचे पूर्वजनांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील, तुमच्या जीवनातील अडचणी या संपूर्णपणे नष्ट करायच्या असतील, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। ज्योतिषी शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध हे केवळ पूर्वजनांच्या मुक्तीसाठी नाही तर त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी केले जाते। आणि या पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पंचग्रासाला विशेष महत्त्व आहे। यालाच पंचबली असे सुद्धा म्हणतात। आणि म्हणून या दिवशी श्राद्ध व्यतिरिक्त गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या इत्यादींना श्राद्ध अन्न देण्याची ही परंपरा आलेली आहे किंवा परंपरा आहे। पूर्वजनाचे आत्मा जे असतात तर ते पंचबलीच्या अन्नाने समाधानी होतात आणि सर्व दोषापासून मुक्त होतात। असं म्हणतात की जर तुम्ही या पितृपक्षामध्ये पंचबलीला भोग अर्पण केला नाही तर तुमचे पूर्वजन जे आहेत तर ते नाराज होतात आणि निघून जातात आणि तुम्हाला आशीर्वाद न देताच पुन्हा ते अमावस्येच्या दिवशी पितृलोकामध्ये निघून जात असतात। शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी केलेल्या 5 विशेष प्रकारच्या सजीवांना अन्न खाऊ घालण्याचा नियम आहे। जर आपण या दिवशी सजीवांना या प्राण्यांना भोग अर्पण केला तर पूर्वजनांचा आत्मा हा तृप्त होतो आणि त्या नियमाचे पालन केलेले पाहून पूर्वजनांनाही आनंद होतो।
असे केल्याने पितृदोष दूर होतो, पूर्वजांना सुख आणि समाधान लाभत असते. आणि या पितृपक्षामध्ये आपले पूर्वजन जे असतात तर ते गाय, कावळा, मुंग्या, त्याचबरोबर कुत्रा या रूपामध्ये येऊन ते आपल्याला भेटत असतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे पंचबली जे आहे तर ते विधी केला जातो. हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या वेळेमध्ये शक्य झाले नाही तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करा, कारण संपूर्ण दिवस हा अमावस्या तिथी असणार आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहे. कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर त्या कणकेचा तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे. चपाती तयार केल्यानंतर त्या चपातीला मोहरीचे तेल तुम्हाला काय करायचं आहे तर लावायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि यानंतर तुम्हाला ही चपाती आहे तर ती कुत्र्याला काय करायची आहे तर ते चपाती आपली केलेली कुत्र्याला खाऊ घालायची आहे. जर तुमच्या घरात आजूबाजूला एखादा काळा कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खाऊ घालू शकता. काळा कुत्रा नसेल तरी कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ती चपाती काय करतात तर खाऊ घालू शकता. कुत्र्याला हा घास दिला जातो ज्याला श्रावणबळी असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला हा घास खाऊ घालणार आहेत, ही चपाती खाऊ घालणार आहेत, तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वजनाचे काय करायचं आहे तर स्मरण करायचं आहे. त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत. आणि जर त्यांची नावे तुम्हाला जर माहिती नसतील, जर पूर्वजनांची नावे तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही काय म्हणू शकता तर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यामुळे तुमचे पूर्वजन जे असतात ना ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्या तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि यामुळे तुमची जी काही अडकलेली कामे आहेत, रखडलेली कामे आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैसा टिकत नाही, पैशाची अडचण येतात, यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या 100% दूर होतात. जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, पूर्वजन तुमच्यावरती नाराज असेल आणि अशा वेळी तुम्ही कितीही देवांची सेवा केली, कितीही तुम्ही स्तोत्र मंत्र पठण केले तरीही तुम्हाला याचं कुठलंच फळ मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला पूर्वजनांची सेवा करायची आहे आणि यानंतरच देवीची सेवा करायची आहे असे म्हटले जाते. म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मोहरीचं तेल जर तुमच्याकडे मिळत नसेल किंवा तुमच्याकडे ते नसेल तर मग काय करायचं, थोडासा भात शिजवायचा. तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, तेल घालायचं नाही. अळणी भात शिजवायचा आहे, एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याची काय करायची आहे तर आपली मूठ तयार करून घ्यायची आहे. म्हणजे वाटीमध्ये काढल्यानंतर ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये किंवा मग एखाद्या पत्रावळीवरती पलटी करायची आहे. त्याची गोल अशी मूठ तयार होते आणि त्यावर तुम्हाला अगदी थोडंसं दही टाकायचं आहे, अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्ही हा नैवेद्य कुत्र्याला दिला तरीसुद्धा चालेल किंवा मग चपाती खाऊ घातली तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला यापैकी काहीच करणं शक्य झालं नाही, तुमच्या घराजवळ कुत्रा नाही, तुम्हाला कुत्रा भेटलाच नाही तर अशा वेळी काय करायचं आहे तर आपली अशा वेळी सरळ सरळ जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये घरातून बाहेर पडाल तेव्हा वाटेत जाताना तुम्हाला रस्त्यावरती कुठेही कुत्रा दिसला तर एखादा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा किंवा ब्रेड घ्या आणि तो तुम्ही खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईलासुद्धा घास द्यायचा आहे, गाईला हिरवं गवत खाऊ घालायचं आहे किंवा गूळ आणि चपाती जे आहे तर ते तुम्हाला गाईला खायला द्यायची आहे, ज्याला गोबली म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवशी तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर नक्की गाईलासुद्धा घास द्यायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी कावळ्यालासुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे. याला काकबळी असे म्हणतात. म्हणून कावळ्यांना दही भात आवर्जून काय करायचं आहे तर आपल्याला तेथे ठेवायचं आहे. चौथा घास, आता आपण चौथा घास बघणार आहोत. तो कोणता आहे? चौथा घास देवबळी आहे, जो पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे. भात घ्यायचा, भातामध्ये सगळ्या प्रकारची पीठं जे असतात ना ती मिक्स करायची. गहू, ज्वारी,
त्याचबरोबर काळे तीळ टाकून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि हा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे. आणि यानंतर शेवटचा 5वा घास मुंग्यांसाठी निजर्न ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजेच एखादं मोठं झाड असेल, त्याखाली भरपूर मुंग्या असतात, तर तेथे तुम्हाला 5वा घास काय करायचा आहे तर तो तेथे ठेवून द्यायचा आहे. तर तेथे काय ठेवायचं आहे तर बघा, तुम्ही रवा आणि साखर मिक्स करून टाकू शकता किंवा पीठ असतील तुमच्याकडे गव्हाचं ज्वारीचं तर ते पीठ आणि साखरसुद्धा तुम्ही मुंग्यांना टाकू शकता. जर पितृ पक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल आणि जर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हे छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच कितीही प्रखर पितृदोष तुमच्या घराला लागलेला असेल तर तो 100% दूर होईल. पितृ ज्या आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून असा आशीर्वाद देतील. तुमच्या मागील जे काही दोष आहेत, ज्या तुमच्या आयुष्यातील अडचणी सुरू आहेत, घरातील दरिद्रता आहे तर ती 100% दूर होईल. म्हणून तुम्हाला ही महत्त्वाची कामं जी आहेत तर ती आवर्जून या सर्व पितृ अमावस्याला काय करायची आहेत तर आपल्याला ते करायची आहेत. सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पितरांची पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो आणि शेवटची रात्र असते. त्यानंतर ते पितृ जेवण करून व आपल्या वंशी ज्यांना भरभरून आशीर्वाद देऊन परत आपल्या पितृलोकामध्ये जात असतात. आणि जर ह्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही आपल्या पितरांसाठी असा घास नाही ठेवला तर ते पितृ न जेवताच आपल्याला आशीर्वाद न देताच पितृलोकामध्ये जातात आणि यालाच पितृदोष असे म्हणतात. आणि मग वर्षभर पाठीमागच्या वंशी ज्यांना पितृदोषाचा सामना हा वेगळा संकटात मार्फत करावा लागत असतो आणि म्हणून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी अशी ही छोटीशी सेवा, हा छोटासा घास आवर्जून ठेवायचा आहे. यामुळे आपली पितृदोषापासून मुक्तता होते आणि आपले पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचा प्रभावी उपायाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे. नंतर भेटूया अशाच नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा.